मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्षच नाहीये तरी देखील राज ठाकरे तो दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न करतायत असा घणाघात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सच्या माध्यमातून केलाय। निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव होतो असा आरोप केला जात असल्याचं उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंच्या या संपूर्ण भाषणानंतर आता एक्स माध्यमावर ही पोस्ट केलेली आहे आणि मराठी विरुद्ध हिंदी अशा पद्धतीचा संघर्ष नसताना राज ठाकरे तो दाखवण्याचा प्रयत्न करतायत असा घणाघात उपाध्ये यांनी केलेला आहे। केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे ते आधी पाहूया। केशव उपाध्ये यांचं हे ट्वीट आपण पाहतोय। भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत। मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्षच नाहीये तरीही राज ठाकरे तो दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः केशव उपाध्ये आपल्या सोबत फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत। उपाध्येजी, तुमची ही सोशल मीडियावरची एक्स वरची पोस्ट आम्ही पाहतोय। राज ठाकरे यांचं भाषण आपण ऐकलेलं आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? स्पष्ट म्हटलेलं आहे की मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी हा संघर्षच नाही, ते असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते। हिंदीला मराठीला डावलून हिंदीला इथं आणली जाते अशा प्रकारचं दाखवलं जात होतं। मुळामध्ये मराठी या ठिकाणी कंपल्सरी आहे, सक्तीची आहे आणि हिंदी सक्तीची नाही हे स्पष्ट झालंय। पण तरीही वेगळी मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या की या ठिकाणी काही जण कायम मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा एक राग आळवतात। तीच भाषणं गेली अनेक महापालिका निवडणुकाच्या वेळी होतात। राज ठाकरेंसारख्या अभ्यासू नेत्यांनी पुन्हा तोच राग आळवणं हे दुर्दैवी। निश्चितच धन्यवाद केशवजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। हिंदी भाषेला